श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था ही गेल्या 26 वर्षापासून नागरिकांच्या सेवेत असून गरजू सभासदांना कर्ज वितरित पतसंस्थेमार्फत केले गेले आहे। त्यामुळे कर्जदारांनी नियमितपणे कर्जाची परतफेड करून बँकांना सहकार्य करावे असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र गणेशराव ठाकरे यांनी केले आहे। श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी ते बोलत होते। यवतमाळच्या दाते कॉलेज रोड स्थित असलेल्या श्री बालाजी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। दरम्यान या वार्षिक सभेत पतसंस्थेला वर्षभर झालेला नफा तोटा या संदर्भात संस्थेच्या व्यवस्थापक रेश्मा मनोज कंसे यांनी वाचन करून सभासदांना माहिती सादर केली। गेल्या 26 वर्षांपासून सभासदांना कर्ज वितरित केले जात आहे आणि सतत पतसंस्था ही प्रगती पथावर असून कर्जदार सभासदांनी पतसंस्थेला सहकार्य करावे, त्यामुळे पतसंस्था ही नागरिकांच्या सेवेत राहील अशी प्रतिक्रिया पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांनी व्यक्त केली। पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, उपाध्यक्ष चंदाताई देशमुख, सचिव राजेश ढोके, संचालक शोभाताई ठाकरे, विजय घाडगे पाटील, शैलेश चौधरी, पियुष ठाकरे, आयुष ठाकरे, राकेश मिश्रा, देवीदास अंबागडे, इस्तारी पानगंटीवार, मनोज कंसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। संस्थेचे 2024 व 25च्या वार्षिक परिपत्रकाचे वाचन पार पडल्यानंतर संस्थेचे दैनिक ठेव अभिकर्ता व आवर्त ठेव अभिकर्ता यांचे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन तसेच संस्थेच्या पॅनलवरील ॲडव्होकेट यांचेही स्वागत करण्यात आले। तर पतसंस्थेच्या व्यवस्थापक रेश्मा कंसे, सहव्यवस्थापक संदीप दरणे, कर्ज वसुली अधिकारी पद्माकर डाखोरे, गायत्री देशमुख, गजानन मनापुरे यांनीही सभेचे काम पार पाडले। तर वैशाली तायडे, संतोष भगत, धनंजय पोफाळी, रेखा मानुधने, स्वाती कडू, आरती चपुले, शुभांगी दरणे, अंजली मानकर यांचेही परिश्रम लाभले।